आपण बघणार आहे आता अर्थभेद। अर्थभेद दर्शवण्यासाठी त्याच्यामध्ये स्वर म्हणजे अनुस्वार विचारला जातो, त्या शब्दामध्ये काय असतो अनुस्वार असतो आणि काही शब्दामध्ये काय असतो परसवर्ण असतो। पण वाचताना त्यांचा काय अर्थ म्हणजे वाचताना काय निघतो त्याचा उच्चार सेम निघतो, परंतु अर्थ काय असतो वेगवेगळा असतो। उच्चार सारखा असतो आणि अर्थ वेगवेगळा असतो। त्याच्यामध्ये काय असतो अनुस्वार असतो आणि परसवर्ण असते। परसवर्ण किती आहेत आपले 5। परसवर्ण किती आहेत 5 आहेत। आपण पाहिलं अनुनासिक म्हणतो त्यालाच काय म्हणतो परसवर्ण। ठीक आहे, ती कन्सेप्ट बघू आपण आता की अर्थभेद ओळखण्यासाठी अनुस्वार व परसवर्ण वापरून अर्थ काढणे। ठीक आहे, तर दिलेला शब्द उदाहरण बघू आपण। शब्द आहे आपला स्वरांत। काय आहे स्वरांत। बघा स्वरांत याच्यावर काय आहे अनुस्वार आहे। काय आहे अनुस्वार आहे, तो अनुस्वार आहे तर याचा का अर्थ काय होतो स्वरांत म्हणजे काय स्वराच्या आत। स्वरांत म्हणजे स्वराच्या आत म्हणजे स्वरामध्ये। स्वरांत म्हणजे काय हो स्वरामध्ये। अनुस्वार आहे याचा अर्थ काय आला स्वरामध्ये। आता जर याला आपण परसवर्ण वापरून लिहिला स्वरांत 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 उच्चार सेम झाला की नाही। स्वरांत या स्वरांत आणि या स्वरांत उच्चार सेम आला की नाही, परंतु या स्वरांचा अर्थ काय वेगळा आहे। तर बघा स्वरांत याचा अर्थ होतो स्वराच्या शेवटी। स्वरांत स्वरांच्या शेवटी। बघा लक्ष द्या कन्सेप्ट काय आहे की उच्चार सेम आहे। उच्चार सेम आहे। उच्चार सेम आहे ज्याच्यावर अनुसार आहे स्वरांत म्हणजे स्वराच्या आत। स्वराच्या आत आणि स्वरांत त्याला काय लागलेला आहे न काय लागलेला आहे परसवर्ण लागलेला आहे। काय लागलेला आहे परसवर्ण लागलेला आहे। स्वरांत स्वरांत म्हणजे स्वराच्या शेवटी। जर असा जर शब्द जर आला स्वरांत त्याचा जर अर्थ विचारला तर काय होते स्वराच्या शेवटी। आणि स्वरांत असा जर आला ज्याच्यावर अनुसार आहे तर तो काय होईल स्वरामध्ये। क्लिअर आहे कन्सेप्ट हे आहे। तर पुन्हा एक पुढचं उदाहरण बघू वेदांत। काय आहे वेदांत। आता वेदांत याच्यावर काय आहे अनुसार आहे। अनुसार आहे वेदांत म्हणजे वेदाच्या आत। वेदाच्या आत। तर बघा वेदामध्ये वेदामध्ये या वेदांताचा अर्थ काय होतो वेदामध्ये। आणि जर असा जर शब्द आला वेदांत वेदांत तिथं काय वापरलाय परसवर्ण। काय वापरलाय परसवर्ण। तर वेदांत याचा अर्थ काय होईल हो वेदाच्या शेवटी। वेदाच्या शेवटी। क्लिअर आहे। पुढचा शब्द बघू आपण काय दुखांत। काय आहे दुखांत। दुखांत आहे लक्ष द्या याच्यावर काय आला अनुस्वार आला। दुखांत ज्याच्यावर अनुस्वार आला तर ते काय होईल दुःखामध्ये। काय होईल दुःखामध्ये। आणि जर असा जर आला परसवर्ण वापरून दुखांत दुखांत तर काय होईल ते दुःखाच्या दुःखाच्या काय हो शेवटी। दुःखाच्या शेवटी। पुढचा शब्द घेऊ आपण काय आहे देहांत। काय आहे देहांत। देहांत आहे तर बघू त्याच्यावर काय देहांत मध्ये अनुस्वार आहे। देहांत काय आहे अनुस्वार आहे। अनुस्वार आहे देहांत। देहांत म्हणजे देहाच्या आत। देहाच्या आत देहाच्या आत देहाच्या आत हा त्याचा अर्थ होईल। आणि त्याच्यामध्ये जर परसवर्ण वापरला अनुस्वार कट केला परसवर्ण वापरला असा जर शब्द आला तुम्हाला देहांत न काय परसवर्ण न काय परसवर्ण न ला परसवरणालाच काय म्हणतात पंचम त्यालाच काय म्हणतात अनुनासिक। जर अनुनासिक वापरलेला आहे तर त्याचा अर्थ काय होईल देहाच्या देहाच्या शेवटी। देहाच्या शेवटी। बघा कन्सेप्ट काय होती आपलं अर्थभेद ओळखणे। अर्थभेद ओळखणे दिलेल्या शब्दामध्ये जर अनुस्वार असेल आणि परसवर्ण असेल त्याचा उच्चार सारखा असेल। उच्चार काय आहे सारखा आहे परंतु त्याचा अर्थ काय वेगवेगळा आहे। अर्थ काय वेगवेगळा आहे। तर बघा आपण पुन्हा बघू स्वरांत त्याच्यावर अनुस्वार आहे। अनुस्वार आहे म्हणजे स्वरांत अनुस्वार आहे म्हणजे च्या स्वरामध्ये स्वरांत। त्याच्यानंतर दुसरा पाला आपण परसवर्ण वापरला। परसवर्ण वापरला स्वरांत स्व उच्चार एकच आहे की नाही स्वरांत परंतु परसवर्ण वापरला म्हणून काय होते स्वराच्या शेवटी। त्यानंतर पाहिला आपण दुखांत त्याच्यावर काय अनुस्वार आहे म्हणजे दुखांत। दुखांत म्हणजे काय दुखाच्या आत म्हणजे दुखामध्ये। दुखामध्ये परसवर्ण वापरला दुखाच्या शेवटी। परसवर्ण वापरला दुखाच्या शेवटी। देहांत बघितला आपण। देहांत त्याच्यावर अनुस्वार आहे। त्याच्यावर काय आहे अनुस्वार आहे म्हणजे काय असेल मग तो देहांत देहामध्ये। काय होईल देहामध्ये। आणि परसवर्ण वापरला तर काय होईल त्याचा अर्थ देहाच्या शेवटी। क्लिअर आहे ठीक आहे।